रिक्षा चालवतो तू? हो. श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये. आजचा व्लॉग आहे चटणीची तयारी भाग 2. ह्याचा भाग एकही चॅनलवर अवेलेबल आहे. तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तो भागही बघू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याचीही लिंक देईन. तुम्ही त्या लिंकवरूनही तो व्लॉग चेक करू शकता. तर जसं त्या व्लॉगमध्ये मी सांगितलं की आम्ही पूर्ण चटणी मिरच्या आणि मसाले हे सगळं भाजून आणि व्यवस्थित कडकडीत 2-3 दिवस उन्हात वाळवून फायनली चटणी कुटण्यासाठी निघालो होतो. तर ॲक्च्युली आम्ही 2:45 वाजता निघालो होतो. लास्ट व्लॉगमध्ये मी चुकून 3:45 बोलले आहे, कारण पहिल्यांदा अपॉइंटमेंट 4ची मिळाली होती. पण नंतर अचानक त्यांचा 2:15-2:30ला फोन आला की त्यांची जी दुसरी ऑर्डर होती तर ती लवकर कंप्लीट झाली. तर त्या म्हटल्या की मी आता फ्री आहे, तुम्हाला वेळ असेल तर या. म्हणून मग आम्ही 2:45लाच चटणी कुटण्यासाठी गेलो आणि साधारण 3 वाजता त्यांनी चटणी कुटायला घेतली होती. रिक्षा चालवतो तू? हो. करते काय नाव बाळाचं? नाव काय आहे ते भाजी काय विचारतात? काय बाळाचं नाव? ए नाव काय आहे तुझं? अर्चित. काय आहे? अर्चित. अर्चनला येईल ना? होय. खरं तर बऱ्याच जणांना जेव्हा लोक पहिल्यांदा अर्चितचं नाव ऐकतात फार युनिक आणि वेगळं नाव वाटतं हे. पण अर्चित ह्या नावाचा एक छानसा अर्थ आहे. अर्चित म्हणजे देवाची पूजा अर्चना करणारा, देवाची पूजा करणारा, देवाची भक्ती करणारा आणि प्लस हे स्वामींचंही नाव आहे. म्हणूनच मी त्याचं नाव अर्चित ठेवलं आहे. कसं करतंय? काय आहे ते? डंक. तू लांब उभा राहा बाबू, आजीच्या इथे मम्मीच्या इथे उभी राहा.
आत्ता मम्मीला सोडून आले आणि हा मुलगा गेला तिकडे. गाडीवरून उतरला की तो लगेचच रस्त्याने धावायला लागला की मी जातो मम्मीकडे, मला माहिती आहे ती कुठे आहे. आणि मग समोरची 2 मुलं होती, त्यांना म्हटलं थांबवा त्याला. आणि त्यानंतर जी रडारड सुरू झाली. काय झालं सांग मला, काय झालं? मम्मीकडे जायचं होतं, आपण थोड्या वेळाने जाऊ मम्मीकडे. ओके. अरे तिथे मिरच्या कुठतायत, मग तिथे ठसका उठतोय. होय. काय झालं रडायला? मम्मीकडे जायचंय, तिथे ऊन आहे खूप, ठसका उठतोय, कशाला मम्मीकडे जायचंय? आपण मम्मीला आणायला जाऊया मिरची झाल्यावर. अरे कुठून झालं की मम्मी फोन करेल, मग आपण मम्मीला जाऊन घेऊन येऊया. ओके. असं नाही, तू शहाणा बॉय ना. अरे बाप रे, असं नाही करू, चला. बाळा तिथं ठसका उठतोय मिरचीचा. हो, ऊन लागतंय, ठसका उठतोय, आपण जाऊ. तू ऐक ना माझं, हे बा आपण आता सरबत पिऊया छान छान आणि मग मम्मीला आणायला जाऊया. ठीक आहे, पाणी पिऊ, सरबत पिऊ आणि मग मम्मीला आणायला जाऊ. ठीक आहे. असं नाही करायचं राजा. तुला नेला का नाही मी? यायचंय म्हणला म्हणून नेला की नाही? काय नाही, तुला नेलं होतं की नाही मी? असं नाही रडायचं बाळा. भाऊ पण बुवा गेले. असं नाही करू, जा चप्पल बाहेर ठेवून ये. असं चिडचिड नाही करू, जा जा चप्पल बाहेर काढून ये, जा. त्याचं म्हणणं होतं की चटणी कुठेपर्यंत तिथेच थांबायचं आहे, मम्मीसोबतच घरी यायचं. आत्ता मम्मीचा फोन आला आहे, आता 5:30 वाजतात आणि 3 वाजता काहीतरी ती गेली होती. सो 2-2.5 तास लागले चटणी पूर्ण व्हायला. आणि आत्ता तिचा फोन आला आहे म्हणून मी तिला आणायला निघाले. आणि लक्कीली अर्चू झोपला आहे, कारण त्याने एवढा मगाशी रडून गोंधळ घातला. त्याला यायचंच नव्हतं, त्याला तिथेच थांबायचं होतं मम्मीसोबत. पण मी जबरदस्तीने घेऊन आले त्याला घरी, कारण डंकाचा खूप आवाज येत होता, चटणी उधळत होती. सो म्हटलं त्याला त्रास होईल या सगळ्या गोष्टींचा, म्हणून मी घेऊन आले. पण त्याने इतका गोंधळ घातला रडून, आणि शेवटी रडून रडून झोपला. सो आता पटकन मम्मीला जाऊन घेऊन येते तो उठायच्या आत, नाहीतर अजून रडून गोंधळ घालेल. किती मस्त वास येतोय मिरचीचा, चटणीचा. किती भरली? 7 किलो 500 ग्राम. 3 वाजता गेलेलीस, 5:30 वाजले. आणि फायनली वर्षभराची चटणी झालेली आहे. तर याच चटणीमध्ये कांदा, खोबरं, लसूण ह्या सगळ्याचा मसाला करून मिसळला जातो आणि मग मिसळलेली कांदा लसूण मसाल्याची चटणी कालवणांसाठी वापरली जाते. आणि संध्याकाळी अर्चू उठल्यावर त्याला भाऊ आणि मी सायकल राईडसाठी आणि थोडंसं गार्डनमध्ये घेऊन गेलो, कारण उन्हाळ्याचे दिवस हे कितीही धगधगणारे असले तरी संध्याकाळ एवढी शांत आणि मस्त वाटते. मला तरी पर्सनली उन्हाळ्याची संध्याकाळ खूप आवडते. एक तर वारं खूप छान सुटलेलं असतं आणि दिवस खूप उशिरा मावळतो किंवा अंधार उशिरा पडतो, त्यामुळं संध्याकाळ खूप शांत, निवांत आणि मस्त वाटते उन्हाळ्याची.
आणि त्यात जवळच गार्डन आहे, 2 गार्डन आहेत, त्यामुळे मग गार्डनमध्ये तर अजून मजा येते. सो आवर्जून त्याला संध्याकाळी आम्ही गार्डनमध्ये घेऊन जातो. तर असा संपला आमचा आजचा दिवस. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग अँड स्टे ट्यून. ऑल्सो प्रेस द बेल आयकन.